प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे प्रभु बोल अब तू सुन रहा है दास तेरा. हे प्रभु बोल अब तू सुन रहा है दास तेरा. सुन रहा है दास तेरा. मैया किंचन तू है दाता. हे प्रभु बोल अब तू सुन रहा है दास तेरा. परमेश्वर सतत बोलत असतो. परमेश्वर सतत माणसाशी हितगुज साधत असतो. मात्र माणसाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्या परमेश्वराच्या वाणीसाठी आजच्या तिन्ही वाचनामध्ये प्रतीक वापरण्यात आलेलं आहे बियाणाचं. की जसा पाऊस आकाशातून पडत असतो आणि मग पृथ्वीला हिरवळ देत असतो, तशा प्रकारे हा परमेश्वराचा शब्द एखाद्या बीप्रमाणे जमिनीत पेरला जातो आणि पुष्कळ पीक देत असतो. आणि म्हणूनच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेशला सांगत असतो की तुझे वचन हे कधीच व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराने ज्या कारणासाठी त्याचा शब्द पाठवलेला असतो तो शब्द कधीच वाया जात नसतो, कारण तो साक्षात परमेश्वराचा शब्द असतो. सहज विचार करा, वडिलांचा, आईंचा, आपल्या शिक्षकांचा, गुरुजनांचा, राजाचा, एखाद्या अधिकाराचा शब्द आपण झेलत असतो. तो कधी खाली पडू देत नाही, कारण त्या शब्दामध्ये एक वेगळा अधिकार दडलेला असतो, एक वेगळं सामर्थ्य दडलेलं असतं. मग परमेश्वराच्या शब्दामध्ये केवढं सामर्थ्य दडलं असेल. मग हा परमेश्वराचा शब्द आपण कितपत झेललेला आहे, कितपत स्वीकारलेला आहे, कितपत त्याच्यावरती मनामध्ये मननचिंतन केलेलं आहे. ते झालं नसेल तर हा शब्द पुष्कळ पीक देऊ शकत नाही. म्हणून आज प्रभू येशू आपल्या समोर 4 प्रकारची जमीन ठेवतो. एवढंच नाही तर सातत्याने पेरणारा असा परमेश्वर आहे हा विचार सुद्धा ठेवतो. सर्वप्रथम ही 4 प्रकारची जमीन पाहूया. की काही बी वाटेवर पडले, पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही लोकांची हृदय अशी असतात की जणू काही खडखड अशी वाट, की त्या रस्त्यावरती पडलेले ते जे बी आहे ते बी पाखरांच्या नजरेतून सुटत नाही. तसा परमेश्वराचा शब्द काही लोकांच्या हृदयात पडतो, सैतानाच्या नजरेतून तो सुटत नाही. तो लगेच येऊन तो शब्द काढून घेत असतो. हा आपला सुद्धा अनुभव आहे का? सकाळी मिसाला गेलेला माणूस, देवळामध्ये हात जोडणारा माणूस, परमेश्वराची स्तुती आराधना करणारा माणूस, प्रसन्न चित्त होऊन घरी परतलेला हा माणूस दिवसभर कसा वागतो? त्याचे शब्द कसे असतात? त्याचे वागणे कसे असते? त्याचे विचार कसे असतात? त्यानुसार त्या शब्दाला कितपत फळ आलेलं आहे ते त्याने समजून घ्यायचं असतं. दुसऱ्या प्रकारची जमीन आहे आणि ती म्हणजे खडकाळ अशी जमीन, की तिथे माती नसल्यामुळे ते फारसं बी मूळ धरू शकलेलं नाही. म्हणजे थोडा वेळ काय होईना परमेश्वराचा शब्द आपल्या हृदयात राहतो, परंतु तो मूळ धरत नाही, तो वाढत नाही, तो फुलत नाही, फळत नाही, कारण त्याने मूळ धारण केलेलं नसतं. कोणकोणत्या शब्दाने आपल्या हृदयात मूळ धारण केलेलं आहे तपासून पाहूया. नक्कीच परमेश्वराचे काही शब्द आपल्या हृदयात खोलवर रुजलेले असतील, म्हणून त्या शब्दांना आज भरपूर पीक आलेलं आहे. तिसऱ्या प्रकारची जमीन आहे काटेरी झुडपांची जमीन, की काटेरी झुडपं आजूबाजूला आहेत आणि बी त्याच्यामध्ये पडलेलं आहे.
अशा प्रकारचं जे बी असतं त्याला वाढायचं असतं, मूळसुद्धा त्याने धरलेलं असतं, परंतु दुर्दैवाने आजूबाजूचं वातावरण मात्र काटेरी झुडपांसारखं असतं. एखादा बाळ जन्माला येतं, किती सुंदर असतं, किती निरागस, किती कोमल, सगळं काही छान छान वाटत असतं. कालांतराने त्याच्यावरती वातावरणाचा जो पगडा बसत असतो त्याचा मात्र आपल्याला प्रभाव नंतर दिसू लागतो. म्हणूनच परमेश्वराचा शब्द स्वीकारणं पुरेसं नसतं. योग्य आणि पोषक वातावरण निर्माण करणं हे देखील तेवढंच गरजेचं असतं. काही लोक मला विचारत असतात, फादर, आम्हाला प्रार्थना करावीशी वाटत नाही. कदाचित शरीर थकलेलं असू शकतं, कदाचित ह्या जगातील आकर्षणाला आपण बळी पडलेलो असू शकतो, कदाचित तो सैतान देखील आपल्याला छळत असू शकतो. परंतु अशा वेळेला पोषक अशा वातावरणामध्ये शिरायचं, कधीतरी एखाद्या रिट्रीटला जायचं, कधीतरी एकांतात बसायचं, देवळामध्ये मिस्सा आधी मिस्सानंतर थोडासा वेळ घालवायचं आणि अशा प्रकारे परमेश्वराशी एकरूप होऊन आजूबाजूचे जे काटेरी झुडपांचं वातावरण आहे त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटी 30 पट, 60 पट, 100 पट पीक देणारी सुपीक अशी जमीन जरी सुपीक असली तरी सगळीकडे 100 पटच पीक येईल असं नाही. आपल्या मुलांवरती सारखेच संस्कार केलेले असताना एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी 100 पट पीक देते, दुसरी एखादी मुलगी 60 पट देते, दुसरा एखादा मुलगा फक्त 30 पट देतो, परंतु पीक देतो हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटी पेरणारा परमेश्वर पेरतच राहतो. तो जागा जमीन पाहत नाही, हृदय मन पाहत नाही. तसं माणसाने देखील सतत पेरत राहायचं. हे दिवस पेरणीचे. ती पेरणी करत असताना कसली काळजी घेतली जात असते? जमीन भुसभुशीत केली जाते, राब पेटवला जातो, त्यानंतर पाऊस पडला की त्याच्यामध्ये चिखल केला जातो आणि मग अशा प्रकारची तयारी झाल्यानंतरच पेरणी केली जात असते. तशा प्रकारे आपल्या मनाची देखील पुरेशी तयारी करायची की आपलं मन शांत करायचं, प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा, देवाचा शब्द ऐकायचा, त्याच्यावरती चिंतन करायचं आणि मग आपलं दैनंदिन जीवन जगायचं. आपल्याला 30 पट, 60 पट, 100 पट पीक आल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.